नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज खूप दिवसांनी झाडांना पाणी घालायला आलेली आहे, कारण की आई पप्पा होते त्यामुळे आई पप्पाच झाडांना वगैरे पाणी घालायचे आणि आता ते गेलेले आहेत घरी आणि प्रीत सुद्धा कामाला गेलेला आहे। आज पहिलाच दिवस याचा ट्रिपवरून आल्यानंतर आज तो कामाला गेलेला आहे। आज त्याची मॉर्निंग ड्युटी होती त्यामुळे तो सकाळीच लवकर 4-4:30ला उठून गेला कामाला। मी आहे बॅक टू डेली रुटीन, नेहमीची कामं सुरुवात झालेली आहे। आई पप्पा गेलेले आहेत, आता आम्ही दोघंच आहोत इकडे। पाणी आलंय तर झाडांना पाणी घालते आणि अजून मला नाश्ता करायचा आहे ते करते। आणि काल गेले होते मी डीमार्टला, त्यामुळे ग्रोसरी शॉपिंग केलेली आहे, घरातलं सामान भरलेलं आहे, तर ते सुद्धा मला लावायचं आहे। मी अजून लावलं नाही, तसंच ठेवले। काल रात्री आम्ही तरी पण आम्हाला किती वाजले 10:30 वगैरे वाजले, मग आल्यानंतर सामान तसंच ठेवलं। मला उद्या सकाळी लावेन, तसं पण प्रीतची ड्युटी होती त्यामुळे तो झोपला, तर आता आल्यानंतर बहुतेक तरी मी सामान लावेन। प्रीत आल्यानंतर जरा सोबत असेल, जरा मदत करायला जरा बरं वाटतं सामान लावायला। आणि थोडं जास्त आणले सामान या वेळेला, तर सामानसुद्धा लावायचं आहे मला। तर पहिले झाडांना पाणी घालते, कपडे लावलेले आहेत मशीनला आणि अजून थोडे कपडे आहेत माझे जे ट्रिपवरून आले होते, त्यामुळं सगळेच एकदाच धुवायला टाकले नाही, थोडे थोडे धुते। ते थोडे आहेत धुवायचे, ते पण मशीनमध्ये नाही टाकत मी, हाताने धुते, त्यामुळं थोडेच कपडे धुते। तर झाडांना पाणी घालते, इकडे पाणी टाकलंय, थोडा वेळ आहे, जरा गवतावर चालते, बरं वाटते। जरा खूप दिवसांनी असं बागेमध्ये जरा चालायला आले, आपल्या झाडाला फळं काय आले ते बघते आणि मग जाते नाश्ता करते। नाश्ता नाही केला आणि अजून आपला ब्लॉगसुद्धा मला एडिट करायचा आहे, तो करते। तर अशी माझी सकाळची नेहमीची कामं सुरू झालेली आहेत। खूप दिवसांनी नॉर्मल ट्रॅकवर आलेली आहे, नाहीतर मग ट्रॅव्हल करून काय ना काय चालूच असतं माझी धावपळ। आता बॅक टू डेली रुटीन। डीमार्टचं सगळं सामान इथंच ठेवलेलं आहे, पूर्ण पिशवी भरलेली आहे। वरती तेलाच्या पिशव्या ठेवल्यात आणि खाली सगळं सामान आहे आणि डायनिंग टेबलावर पण अर्धं सामान आहे, इथेच ठेवलंय। थोड्या वेळात सामान भरते ज्या काय, आणि तुम्हाला दाखवते सुद्धा मी काय काय सामान घेतलेलं आहे ते डीमार्टमधून। उन्हाळा चालू झालेला आहे, गरमी खूप जास्त होत आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी पाणी खूप प्या। कलिंगड वगैरे आता आलेलं आहे मार्केटमध्ये, म्हणजे ज्या फळांमध्ये जास्त पाण्याचं इंटेक आहे ते फळं जास्त खा। आणि आजकाल मी 2 दिवसांनी केस धुतेच, कारण खूप जास्त गरमा होतोय आणि घाम येतोय खूप जास्त। तर आज सुद्धा मी हेअर वॉश केलेला आहे, तरी पण मला खूप जास्त घाम आलाय आणि म्हणजे केस मला सुट्टी सोडायची नाही वाटत आहे, पूर्ण असं वरती बांधलेलं आहे। आता जेवण बनवायला घेते, असं एकटीच आहे मी, प्रीत संध्याकाळीच येईल, तो काहीतरी बनवते पटकन एकटीसाठी आणि मग प्रीत आल्यानंतर मी सामान लावेन। सोबत सामान लावायला असेल तर मला जरा बरं वाटतं, तर त्याच्यामध्ये तिने सगळं करते आणि त्यामध्ये सामान थोडासा वरती रॅकवर ठेवलेला आहे, त्यामुळे मला तेवढ्यापर्यंत का हात पोचणार नाही, म्हणून तो आल्यानंतर सगळं सामान लावते। प्रीत साहेब आलेले आहेत आमचे आणि आल्या मला दिली लस्सी प्यायला। चीअर्स। आता पिवा लस्सी। उन्हाळा सुरू झालाय, आम्ही ही डीमार्टवरूनच आणली होती, ती राहिली खायची, ती प्यायची राहिली आमची, आणि आम्ही दुसरं खाऊ खाल्लं। तर आता प्रीत आलाय कामावरून, आता पिऊया मँगो वाली लस्सी। प्लेन वाली आवडत नाही का? प्लेन वाली, मँगो वाली मस्त वाटते। आता मँगोचं सीझन आलेला आहे, मग मँगो खायचे का? या पिऊन घे मँगो। आता मी तुम्हाला दाखवते माझी डीमार्टची शॉपिंग, कारण की तुम्हा सगळ्यांना मी डीमार्टमधून काय शॉपिंग करते, म्हणजे काय खरेदी करते हे जाणून घ्यायला फार आवडतं। म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली जर मी काही शॉपिंग करत असेल तर मला नेहमी विचारतात तू काय शॉपिंग करतेस डीमार्टमधून, किंवा ग्रोसरी शॉपिंग दाखव तुझी। तर परत एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आले माझी डीमार्टची शॉपिंग। आता निवांत वेळ आहे माझ्याकडे, म्हणून निवांत तुम्हाला दाखवते काय काय मी सामान घेतलेलं आहे डीमार्टमधून। स्पेशल असं काय जे आपण सगळेच जण डीमार्टमधून घेतो, घरात लागणार म्हणजे किचन लागणार। स्पेशली पहिली मला दिसलं हे आम पन्ना, आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळं सरबत तर आवडतं, तर मला नेमकं समोर दिसलं हे आम पन्ना। छोटे छोटे सॅचे आहेत, म्हणजे पॅकेट आहेत असे, एका ग्लासाला एक पॅकेट तुम्ही वापरू शकता, जर कोण पाहुणा वगैरे आला तर तुम्ही देऊ शकता। पण हे मला चांगलं वाटलं आणि आम पन्ना घरामध्ये दोघांना सुद्धा आवडतो म्हणून हा घेतला। त्याच्यानंतर आपलं नेहमीचं बेसिक, आणि त्याच्यानंतर मला ही दिसली फेअर अँड लवली, काहीतरी वेगळं आलेलं आहे, नवीन पॅकेजिंग आलेली आहे आणि थोडंफार
चेंजेस केलेले आहेत त्यांनी फेअर अँड लवली मध्ये आणि आपण सगळ्याच जणी फेअर अँड लवली लावतो. घरात असो किंवा बाहेर असो फेअर अँड लवली लावायला सगळ्यांनाच आवडते. मला सुद्धा आवडतं. तर मला डीमार्ट मध्ये ही 50 ते 60 रुपयाला मिळाली ना, 59 समथिंग. 60 रुपयाला मिळाली. नवीन आलेली आहे फेअर अँड लवली, तर ती मिळाली तर ती घेतली मी. आणि नंतर आपलं बेसिक सामान जे तुम्हाला दाखवते, अंजीर घेतलेले आहेत यावेळेला. गुळ, आम्ही नेहमीच गुळ घेतो. गुळ आणि साखर थोडी कमी प्रमाणात घेतो. आणि आजकाल मी काय करते माहितीये का, 1 किलोचा मैदा हवा होता मला, पण मी काय करते आजकाल अर्धा किलोचे असे 2 पॅकेट घेते. म्हणजे एक फोडला मी तर 1 पॅक राहतो, या हिशोबाने मी घेतलाय. आजकाल असंच करते मी. कधी पण डीमार्टला गेलं की डायरेक्ट 1 किलोचं घेत नाही, अर्धा किलोचं घेतं. म्हणजे अंदाज सुद्धा येतो जर आपल्याला काही करायचं झालं तर असं करते मी. आणि त्याच्यानंतर साबुदाणे, शेंगदाणे आणि काय बरं, सोयाबीन. पण सोयाबीन पण मी छोटेवाले घेते. जर तुम्हाला सोयाबीन वगैरे भाजी करायला आवडत असेल तर मोठे घेण्यापेक्षा छोटे घेतला ते जरा बरे वाटतात. क्वांटिटी पण जास्त आहे, हे काय 30 रुपयाच्या आसपास काहीतरी आहे. पण छोटे घेतल्यावर की खायला पण बरे वाटतात. तर मोठे घेतले की आपल्याला त्याला बारीक करावं लागतं असं. त्याच्यानंतर लोणचा घेतलाय, सिद्धिविनायकचा घेतलाय पुन्हा एकदा. आमचे सगळे ब्रँडचे लोणचं जे आहे ते ट्राय करून झाले, पण परत एकदा सिद्धिविनायकवरच आलो. आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे. तूप घेतलं, रवा सुद्धा तसाच केलाय मी. अर्धा किलोच 2 पॅकेट घेतले तसे 1 किलो. आणि कडधान्य जे लागतं आपल्याला, कडधान्य काय आहे, हरभरे घेतलेले आहेत. आणि हे बदामच्या वरचे काय, मनुकी. यावेळेला आम्ही ड्रायफ्रुट्स घेतलेत बऱ्यापैकी खायला जरा. आणि आता होळी येतोय, मग डाळ हवी आपल्याला म्हणून पुरण बनवायला, पुरणाची पोळी बनवायला. आणि हे घेतलंय भांडी घासण्यासाठी. नॉर्मली कसं ते स्प्रिंग टाईप असतं ते लगेच खराब होतं ना. हे प्रीतलाच दिसलं म्हणून प्रीतनेच घेतलं. किचन मध्ये आम्हीच काम करतो ना. हे बघ उन्हाळा आला तर, उन्हाळा आला. हीच आहे ना ती, कॅन्डिडचीच आहे, मिंथॉल कूल. आणि त्याच्यानंतर बदाम आणले. आणि पेन्सिल घेतल्यात आम्हाला जरा पेंटिंग करायला. म्हणजे काय ना काय आम्ही लिहत असतो. छान मिळालं, 30 रुपयात छान वाटलं ते. आणि ते चवळी आणि मसूर. कडधान्य जास्त नाही मी घेत डीमार्टवरून. कधी काय होतं माहिती का, डीमार्टवरचं कडधान्य पटकन शिजत नाही, कधी जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात. म्हणून जे मोजकच आहे ना, जे आम्हाला आवडतं तेच कडधान्य घेते. म्हणून मसूर घेतली, चवळी घेतली आणि हरभरे. म्हणजे कधी पण जेवण करायला की मला ती कढईच वापरायची वाटते, कारण कढई मस्त आहे, हँडल पण एकदम आहे तिला, त्यामुळे जेवण करायला मला बरं वाटतं. तर मग मी ठरवलं की पॅन सुद्धा त्याच ब्रँडचा घेते, डीमार्ट मधलाच आहे, होम झॉन म्हणून आहे. त्याची कोटिंग वाली नाहीये ना, कोटिंग मधली घेतली नाही. ती कशी कोटिंग खराब होते आणि पोटामध्ये जाते, म्हणून मग यावेळेस फायनली घेतलेलं आहे पाटील. आणि त्याची प्राइस आहे 650 आहे, 649 रुपीज. हा किती सेंटीमीटर आहे, 24 सेंटीमीटर, म्हणजे आपल्या कढई एवढाच आहे. आणि ह्याच्यामध्ये कढई आणि ह्याचा सेट सुद्धा आहे 1500 रुपयामध्ये. डीमार्ट मध्ये मिळेल, ऑनलाईन महाग आहेत. ऑनलाईन महाग आहेत. आम्ही सगळं चेक करून जातो कुठे स्वस्त महाग काय आहे ते, पण ऑनलाईन महाग आहेत म्हणून आम्ही डीमार्ट वरून घेतला. जर तुम्ही 2 घेतले तर तुम्हाला 1500 रुपयाला मिळेल. हा जोडी, आणि त्याच्यावर झाकण पण मिळेल. आम्ही जेव्हा गेलेलो घ्यायला तेव्हा ते 2 एकत्र नव्हते. तर मग तो झाकण घेतला असता ना कढईवर, पूर्ण सेट घेतला असता. तर सेपरेट आम्हाला घ्यावं लागलं. पण इट्स ओके, क्वालिटी मला आवडली. जर तुम्हाला सुद्धा अशा वेळेला घ्यायचं असेल तर तुमच्या जवळच्या डीमार्ट मध्ये नक्की जा, हे तुम्हाला नक्की मिळेल. चांगलं आहे, 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण हे चांगलं आहे. कोटिंग पेक्षा असं चांगलं वाटतं मला. तर हा झाला माझा डीमार्टचं सामान. बाकीचं असंच काय नाही काय. आता हे सगळं डायनिंग टेबलावरच काढले, आता मला सगळं ठेवायचं. इथेच राहणार ते थोडा वेळ. नाही, तू मला मदत कर, मी पटापट ठेवते. बरोबर, मला एकटीला वेळ लागतो सगळ्या गोष्टी ठेवायला, तू असं पटकन होतो. आता आपण दोघंच थोडीफार मदत मला करू शकतो. चला ह्याच्यामध्ये जेवण बनवू का? हा बनव ना त्याच्यामध्ये काहीतरी. चला आता ठेवते मी पटापट लावून. तर मंडळी कशी वाटली आपल्याला? डीमार्टची शॉपिंग, आम्ही हेच सगळं शॉपिंग करतो, म्हणजे असं वेगळं काही करत नाही, पण प्रत्येकाला उत्सुकता असते की तू काय ग्रोसरी शॉपिंग करतेस. तर माझी ग्रोसरी शॉपिंग ही एवढीच आहे. काही काना जास्त वाटत असेल, काही काना कमी वाटत असेल, पण आम्ही दोघंच असतो. कधी आई पप्पा येतात त्यामुळे कधी जास्त सामान लागतं, त्यामुळे महिन्यातून कधी आमचं पनवेलला येणं झालं
जाणं झालं तर मग आम्ही नक्की डीमार्ट मध्ये जातो है ना. जायलाच पाहिजे. महिन्यातून 1-2दा फेऱ्या आमच्या डीमार्टला होतात. असं चला काम करते मी आता. बाय बाय. मला हे ट्राय करून बघायचं. नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेन ठीक आहे कसा टेस्ट आहे. काय टेस्ट नाही केले मी, टेस्ट करेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नवऱ्यासाठी स्पेशल सरबत पाणी. तेच ना, कामावरून आल्यानंतर पहिले जरा थंडगार प्यायला, जरा त्याला थोडं डोकं शांत करायचं साहेबांचं. ओके चलो.